पार्थाय प्रतिबोधां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपाद्महं वन्दे परमानन्दमाधवम्। जय श्री कृष्ण। तिसरा अध्याय सुरू आहे आपला। अत्यंत सुंदर असा हा अध्याय आणि अर्जुनाच्या मनात आलेले जे काही सगळे प्रश्न आहेत त्यांची उत्तर देत असताना भगवंतांनी एकेका गोष्टीचं निराकरण केलं आणि हे करत असताना ज्ञानी वृत्तीचे जे लोक आहेत त्यांची अवस्था आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या सामान्य लोकांना सुद्धा भगवत प्राप्तीसाठी कशा प्रकारे आपण भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो याची प्रेरणा आपल्याला भगवंत इथे देतात। माझा आवाज येतोय ना कोमलताई? हो येतो। 38व्या श्लोकाकडे वळूया। धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्। धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च यथा उल्बेन आवृत्तः गर्भः तथा तेन इदम आवृतम। अत्यंत सुंदर असं उदाहरण दिलंय बघा। मागच्या श्लोकामध्ये जे झालेलं आहे की मागच्या श्लोकामध्ये काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम असं भगवंतांनी सांगितलं की जेव्हा अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की हा जो काम हा जो क्रोध आहे हा रजोगुणातून उत्पन्न झालेला असून हाच मोठ्या अग्नीप्रमाणे सर्व भोगतो आणि न तृप्त होणारा असा हा जो आहे हा माणसाला घातक ठरतो हे ते सांगतात। आणि भगवंत हे सांगत असताना पुढे खूप सुंदर असं उदाहरण देतात। या श्लोकामध्ये 38व्या श्लोकामध्ये त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत ती सुंदर आहेत बघा। यथा धूमेन वह्निः च मलेन आदर्शः आव्रियते। जसा यथा म्हणजे जसे धूमेन धूम म्हणजे धूर धूमेन वह्निः वह्नी म्हणजे अग्नी धुराने अग्नी आणि मलेन आदर्श मलेन म्हणजे धुळीने आदर्श आदर्श म्हणजे आरसा आव्रियते आच्छादला जातो यथा उल्बेने आवृत्त गर्भ ज्याप्रमाणे खोळेने गर्भ झाकलेला असतो तथा त्याचप्रमाणे तेन तेन म्हणजे त्याने त्याने म्हणजे या ठिकाणी त्या कामाने इदम आवृतम इदम म्हणजे हे म्हणजे काय तर हे ज्ञान आवृत्त केले आहे आच्छादित केले आहे असं इथे भगवंत सांगतात। का धूमेना वह्निः आव्रियते ज्याप्रमाणे धुराने वह्नी आच्छादलेला आहे। ज्ञान जे आहे हे धडधडीत पेटलेल्या अग्नीसारखं आणि अशा अवस्थेत येण्यापूर्वी अर्धवट पेटलेलं जसं इंधन असतं त्या इंधनामध्ये ज्याप्रमाणे जोपर्यंत पूर्णपणे जे ते इंधन पेटत नाही तोपर्यंत धूर सगळीकडे राहतो आणि त्यावर लक्ष ठेवून जर फुंकर मारली नाही तर सगळीकडे धूरच धूर होऊन जातो आणि धुरानी मग संपूर्ण अग्नी जो आहे तो आच्छादित होऊन जातो। त्याचप्रमाणे आपल्या व्यवहारामध्ये उपभोग आणि मोठेपणाचं हे जे सुख आहे यामुळे आपली जी ज्ञान प्रवृत्ती आहे ती झाकल्या जाते झाकवल्या जाते आणि म्हणूनच असं होऊ नये म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारी नये डोळे धुरे भरून राहो।
अत्यंत सुंदर असं तुकाराम महाराजांचं इथे हे वचन आहे. पूर्वीच्या काळी अग्नी तयार करत असताना लाकडं, समिधा, गोवऱ्या या पेटवाव्या लागायच्या. हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. ते हळूहळू पेट जेव्हा घ्यायचं, तेव्हा त्याच्या अर्धवट ज्वलनामधून जो धूर निर्माण व्हायचा, त्यामुळे अग्नी हा सहितच दिसायचा. कधी कधी तर धूर इतका व्हायचा की अग्नी विझून पण जायचा आणि सारखी फुंकर देखील मारावी लागायची. आता हल्ली गॅस स्टोव्ह किंवा इलेक्ट्रिकच्या शेगड्यांवर ठिणगी पडून धुराशिवाय देखील अग्नी पेटवला जातो. पण धूमेन आव्रियते हे वह्निः असं आपण कुठेतरी पाहिलेलं नक्कीच आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ज्ञानाचं स्फुल्लिंग चेतवत असताना पूर्वीचे जे दृष्टांत आहे, म्हणजे पूर्वीची जी उदाहरणं आहेत, ते जे पदार्थ आहेत, ते ते धते असतातच. ते आपल्याला तसे घ्यावेच लागतात. कारण अर्धवट ज्वलनात धूर जसा यावा, तसाच अर्धवट ज्ञानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा विकारांचा धूर जो आहे तो येतच असतो आणि त्यामुळे तो ज्ञानाला आच्छादित करत असतो, कव्हर करत असतो. आपल्या भाषेत आजच्या सांगितलं तर हा दृष्टांत अत्यंत सुंदर आहे. हा आणखीन एक गोष्ट अशी आपल्याला सांगतो की जन्माला आल्यानंतर काही लगेचच आत्मज्ञान प्रक्रिया सुरू होत नाही. जीवाची आत्मज्ञान प्रक्रिया ही लगेचच सुरू होत नाही. तेव्हापासून इंद्रिय आणि विषय यांचा संयोग होतच राहतो आणि त्यातून येणारं जे सुख आहे ते मिळवण्यासाठी काम आणि अहम यांचा खेळ चाललेला असतो. ज्ञान प्रवृत्ती ही जी असते ही न पेटवलेल्या लाकडासारखी सुप्तावस्थेत असलेल्या अग्नीप्रमाणे असते आणि वाढत्या वयाप्रमाणे इंद्रिय सुखांची हळूहळू जी मागणी आहे ती वाढत जाते आणि त्याची जी मोजमाप आहे, परिमाण आहे, आहेत ती बदलत जातात. सुख संवेदना अजून अधिकाधिक तीव्र होत जातात आणि त्या जास्तीत जास्त काळ मिळाव्या आणि त्या सहजरित्या प्राप्त व्हाव्या यासाठी आपल्या मनामध्ये इच्छा, विकार आणि कृती यासोबतच मोठेपणाची जी अहमपणाची जी भावना आहे ही देखील वाढत जाते. कोणत्या तरी कारणाने मग हळूहळू कुठेतरी ज्ञान प्रवृत्ती देखील हळूहळू जागृत होते. केवळ शरीर सुख आणि मोठेपणा यांच्यावर जगण्यासाठी म्हणून आतून जो आक्षेप आहे एक निर्माण होतो, एक कुठेतरी विरोध निर्माण होतो आणि हळूहळू त्याच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण होते आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून विकारांचा देखील धूर हळूहळू वाढू लागतो. ज्ञानाच्या अग्नीला तो आच्छादित करत राहतो. लाकूड पूर्ण पेटेपर्यंत धुराशी त्याला सामना करावाच लागतो आणि त्याचप्रमाणे ते पूर्ण पेटल्यावर देखील थोडाफार धूर हा निघतच राहतो. त्याचप्रमाणे माणसाचे विकार आहेत. माणूस ज्ञान प्रक्रियेमध्ये जसं जसं पुढे जात जातो तसा हळूहळू तो ज्ञानाग्नीनी प्रदीप्त होत जातो. परंतु विकार पूर्णपणे संपत नाही, ते त्याच्या सोबत राहतातच. काही प्रमाणात तरी ते विकार कुठे ना कुठेतरी राहतात. अशा वेळी उपासनेचा जो प्राणवायू आहे तो मिळत राहिला तर ज्ञानाचा अग्नी विझायची भीती राहत नाही. अत्यंत सुंदर असं माधवानंद महाराज यांनी इथे सांगितलेलं आहे की उपासनेचा प्राणवायू माणसाला सतत हा ज्ञानाग्नी जो आहे तो प्रदीप्त करण्यासाठी मदत करतो. पेटवलेला अग्नी स्वतः जेवढा हवा तेवढा प्राणवायू घेतच राहतो, पण नीट पेटत पर्यंत तो सावधपणे त्याला तो प्राणवायू पुरवावा लागतो. ज्ञानस्थिती जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्याचा सुख प्रवृत्तीशी सतत संघर्ष चालू असतो. ज्ञान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक अज्ञानपूर्ण शांती असते. उन्नत होऊ पाहणाऱ्या माणसाने त्या तशा शांतीपेक्षा ज्ञानप्राप्तीसाठी सतत झगडत राहणं आवश्यक आहे. तेच योग्य आहे. उपासनेचा वारा आणि विवेकाची फुंकर सतत जर मारत राहिलं तर हा विकारांचा धूर हळूहळू दूर होत जाईल. ज्ञानाग्नी पेटण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल आणि साधारण पातळीवर ज्ञानानेच पुरे वाटल्यामुळे त्या अल्पज्ञाने संतुष्ट या प्रवृत्तीची जी राख आहे ती पण झटकल्या जाईल आणि मग आत्मज्ञानाचा अग्नी प्रज्वलित होईल. यथा आदर्श मलेन आव्रियते. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आरसा हा धुळीने आच्छादित होतो, ज्या अंतःकरणाच्या आरशाच्या साह्याने आपण आपलं मूळ रूप पाहण्याचा प्रयत्न करतो आहे, मूळ स्वरूप बघण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या अंतःकरणावर बाह्य सुखाचे संस्कार होत असतात आणि ते सुखाचे धूळ, तिची सुखाची जी धूळ आहे ही माणसाला स्वतःचं जे मूळ दर्शन आहे ते घेऊच देत नाही. आरसा पुसत पुसत एका बाजूला येईपर्यंत पुसलेल्या भागावर पुन्हा धूळ निर्माण होते आणि अशा प्रमाणे हळूहळू त्याला जर दुर्लक्षित केलं नाही
तर काही दिवसांनी आपला खरा चेहरा आपल्याला दिसतच नाही. आपल्या अंतःकरण रूपी आरशामध्ये हा खरा चेहरा आपल्याला बघताच येत नाही. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे दर्पण मळहीनू कहीच नसे. असे म्हणताना ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सावध करतात. ते म्हणतात की हा आरसा नेहमी पुसावाच लागतो आणि तोही सर्वांनाच. यथा उल्बेन आवृत्त गर्भ, ज्याप्रमाणे खोळेने गर्भ झाकलेला असतो. हे तिसरं उदाहरण दिलेलं आहे. आता इथे गर्भाभोवती जेव्हा मातेच्या उदरामध्ये गर्भ असतो तेव्हा त्याच्या भोवती एक खोळ असते. ती जणू काही अंतःकरणावर अज्ञान जडत्वाची खोळ आहे असं म्हटलं आहे. ज्ञान जेव्हा सुप्तावस्थेत असतं त्या अगदी पहिलेपासून असतं. आपण खोळ दूर केल्याशिवाय ते प्रकटही होत नाही. आता इथे अजून एक गंमत आहे बघा. इथे 3 दृष्टांत दिलेले आहेत. हे जे तीनही दृष्टांत आहेत त्यांचा क्रम आपण नीट बघूया. अग्नीला झाकणारा जो धूर आहे तो आपण होऊन जाणारा असतो. तो अग्नीला चिटकलेला राहत नाही. धूळ मात्र आरशाला चिटकून राहते आणि ती पुसल्याशिवाय जात नाही. आणि या आवरणाखाली असलेल्या अग्नी आणि आरसा या ज्या दोन्ही गोष्टी आहेत या दिसतात, पण खोळ जी आहे त्यामध्ये जो गर्भ आहे हा पूर्णपणे बांधलेला वेष्टिलेला असतो. तो दिसतही नाही आणि आणि अत्यंत दृढ असा असं हे आवरण आहे. अशा प्रकारे आवरणाचा हा जो क्रम सांगितलेला आहे म्हणजे धूर आणि अग्नी, त्यानंतर आरसा आणि धूळ, आणि तिसरा जो क्रम खोळ आणि गर्भ, हे जी उदाहरणं दिली आहे यामध्ये तिसऱ्या हळूहळू क्रमाक्रमाने हे जे आवरण आहे हे पक्क दृढ होत जात आहे. ज्ञानाला आच्छादणे, त्याला चिटकून राहणे आणि शेवटी संपूर्ण गुंडाळून घेणे, हे सगळं कार्य काम प्रवृत्ती करत असतात. इथे भगवंतांना असं सुचवायचं असावं. गीतेमध्ये न दिलेला एक सुंदर दृष्टांत एक ज्ञानेश्वर महाराजांनी या बाबतीत दिलेला आहे. तो बघूया. तैसे इही विण ऐकले, आम्ही ज्ञान नाही देखले, जैसे कोंडोनी पांगुतले वीज निपजे. ज्ञान हे विकारांनी आवृत्त असतं, म्हणजे त्यांच्या आवरणामध्ये ते झाकलेलं असतं आणि असणारच. जैसे कोंडोनी पांगुतले बीज निपजे. बीज बघा, बीजाचं सुंदर असं उदाहरण इथे ज्ञानेश्वर माऊली देतात. बीज हे आवरणासहितच असतं. बाहेरचं साल म्हणजे पोलपट ज्याला आपण म्हणतो ते टाकून आपण धान्य तेवढं घेतो. थोडं रगडूनच ते आपल्याला पोलपट जे आहे जे साल आहे ते काढावं लागतं. सुपामध्ये पाकडून कोंडा पोलपट उडवून द्यावी लागतात आणि सार तसं ग्रहण करावं लागतं. आणि एका दृष्टांतामध्ये ते म्हणतात की टर्फल म्हणजे आवरण तर राहणारच. बी हवं असेल तर टर्फल काढावंच लागणार. आणि टर्फल हे टर्फल म्हणून टाकायला हवं, पण त्याच्या धान्याला त्याला धान्य इतकं महत्व देणं योग्य नाही. टर्फल ठेवून आणि धान्य देखील खाईन असं होतच नाही. या चारही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हे जे बीज आणि त्याचं जे आवरण आहे या दृष्टांतातून अजून एक त्यांना महत्वाचा संदेश द्यायचा आहे. बीज आवरणासह असतं, पण त्या आवरणात एक मार्ग असतो. बीज अंकुरतं, तेव्हा याच मार्गातून तो अंकुर बाहेर येतो. त्यासाठी फार तोडफोड करावी लागत नाही. अंकुरात ते आवरण भेदण्याची क्षमता जी आहे ती सुरुवातीपासूनच असते असं अजिबात नाही. तो नाजूक असतो. बघा, एखादं बीज जेव्हा आपण ज्याला आजच्या काळात आपण स्प्राउट करणं म्हणतो, अंकुरित करणं म्हणतो, त्यासाठी हे जे बीज आहे हे बीज जे मुळात ज्या बीजामध्ये क्षमता असते, पण ती क्षमता कुठल्याही अगदी सुप्त अवस्थेत असते, ती दिसत नाही आणि ती जागृत देखील नसते सुरुवातीच्या काळामध्ये. तो भाग नाजूक असतो, पण त्या नाजूकतेमध्ये एक कुठेतरी जिवंत अशी उर्मी असते. त्या बीजामध्ये बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न असतो. त्यातूनच त्याला ते हळूहळू आवश्यक ते बळ मिळत जातं आणि मग ते एका निश्चित दिशेकडे प्रयत्न करतं. ते बीज हळूहळू सूक्ष्म मार्ग तयार होत जातो, अंकुर वाढतो आणि पुढे आवरण किरकोळ वाटतं. आणि या आवरणातून महत्व आहे ते बाहेर पडण्याची जी इच्छा आहे आणि प्रयत्न, याला या दोन गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या आयुष्यात देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. या आवरणातून ज्ञानाच्या मार्गाकडे जर वळायचं असेल तर माणसाची इच्छा जी आहे आणि त्याचा जो सततचा जो प्रयत्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. भोग प्रवृत्ती ज्या आहेत त्या या आवरणाच्या ज्ञान प्रवृत्तीतून बाहेर पडू देत नाही. पण ज्ञान प्रवृत्तीने आपल्या स्वबळावर, इच्छाशक्तीच्या बळावर यातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानाला आवृत्त करणाऱ्या म्हणजेच वेढणाऱ्या कामाच्या बाबतीत ज्ञान प्राप्त करू शकणाऱ्या व्यक्तीने कोणती दृष्टी ठेवायला हवी
हे आपण बघूया पुढच्या श्लोकामध्ये. इथे भगवंत पुढे काय सांगतात बघूया. आवृतै ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. आवृत्तं ज्ञानम एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेण अनलेन च. च म्हणजे आणि, कौन्तेय हे कौन्तेय आणि हे कुंतीपुत्र हे अर्जुना, एतेन दुष्पूरेण अनलेन, याने दुष्पूरेण म्हणजे कधीही तृप्त न होणाऱ्या अशा, अनल अनल म्हणजे अग्नी, अग्नीप्रमाणे, कामरूपेण अशा या असणाऱ्या अग्नीप्रमाणे असणारा हा जो काम आहे, या कामरूपाने ज्ञानिनः नित्यवैरिणा, ज्ञानांच्या नित्यवैर्याने ज्ञानम आवृतम, ज्ञानाला आवृत्त करून ठेवले आहे म्हणजे झाकून ठेवले आहे. कामवृत्ती ही जी आहे ही एखाद्या वैऱ्याप्रमाणे सतत आपलं अहित करण्यासाठी तयार असते. ही प्रवृत्ती जर अधर्म्य असेल तर तिला वैरी समजायला हवे, पण ती जर धर्मीय असेल तर तिला वैरी समजता येईल का, हा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. का बरं? कारण की पुढे जाऊन विभूती योग हा जो 10वा अध्याय आहे त्यामध्ये भगवंत जे काही सांगतात, धर्माला अविरुद्ध असलेल्या म्हणजे विरोध न करणारा जो काम आहे तो मीच आहे असं भगवंत सांगतात. ईश्वराची जी विभूती आहे ही मीच आहे असं भगवंत जेव्हा म्हणतात, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी या कामाला देखील भगवंत मान्यता देत आहेत. मग धर्मीय काम सुद्धा कधी वैरी समजावा, तर तो जेव्हा अमर्याद होतो तेव्हा तो वैरी समजला पाहिजे. धर्माने परवानगी दिली आहे याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचे अतिरिक्त सेवन करणे हे योग्य नाही, हे माणसाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यामुळे मनाची जी सत्वशीलता आहे ती नष्ट होत जाते आणि मग ज्ञानधारणा होऊ शकत नाही. त्याचं एक उदाहरण बघण्यासाठी खूप आपण दुसरीकडे जायला नको. उपवासाची ही एक आपण छोटस उदाहरण घेऊया, की उपवास करणं ही धार्मिक गोष्ट समजली जाते. त्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खायची परवानगी असते. हे पदार्थ फार चांगले, अत्यंत चविष्ट देखील असतात. त्यामुळे उपवास सुद्धा चवीने करावा हे धर्माला मान्य आहे. पण हे सगळं धर्माने परवानगी दिल्यामुळे पदार्थ खूप जास्त प्रमाणात करून बेसुमार जर खाल्ले तर ज्ञान प्रवृत्ती तिथे राहणारच नाही, उलट जडपणा येईल. तशामध्ये स्वाध्याय, आत्मचिंतन, साधना अजिबातच होणार नाही. आणि म्हणूनच त्यांचं जर या पदार्थांचं अतिरिक्त सेवन केलं तर त्या दिवशी सुट्टी असून इतर देखीलही काही आपल्याला त्या दिवशी इतर गोष्टींना सुट्टी असून सुद्धा आपण काहीही करू शकत नाही. अशा प्रकारे काम हा कधी कधी अधर्म्य असतो तर तो वैरी असतोच. अशा पद्धतीने जर तो वाढला तर तो वैरी होतो. पण जर तो धर्म्य असेल तर तो अतिरिक्त सेवन न केल्यास तो आपल्याला योग्य मार्ग देखील दाखवू शकतो. मागच्या श्लोकामध्ये दिलेले जे दृष्टांत आहे, मूळ पदार्थांवर असलेली ही जी आवरणं आहेत ती त्या पदार्थांवर जरी आच्छादन म्हणून असली तरी ती पदार्थांच्या मूळ स्वरूपामध्ये कधी बिघाड करत नाही. जसं अग्नी आहे किंवा आरसा आहे किंवा गर्भ आहे, यांना मूळ, हे जे मूळ आहे स्वरूपांमध्ये त्यांना ते बिघाड करू शकत नाही, त्याला अशुद्ध ते करत नाही. तसंच ज्ञानाला काम प्रवृत्तीने जरी आच्छादित केलं तरी ते ज्ञानाला अशुद्ध करू शकत नाही. यामागे अत्यंत सुंदर अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, पण आपण त्याकडे वळणार नाही. आपण बघूया ज्ञानीनो नित्य वैरिणा, हे जे पद आहे त्याचा विचार करू आपण. हे पद जे आहे हे साधकांसाठी आहे. त्यांना ते सावध, अलर्ट करणारं, अलार्मिंग असं हे पद आहे. हा काम जो आहे हा ज्ञानी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नित्य वैरी असा आहे. ज्ञानी म्हणजे ज्ञानाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेली व्यक्ती, तो देखील याला वैरी समजतो आणि नित्य असा वैरी समजतो. साधा वैरी नाही तर नित्य वैरी. विषय विषय मात्र याला मित्र समजतो आणि साधकावस्थेतला माणूस तर याला कधी कधी वैरी आणि कधी कधी मित्र समजतो. त्यांच्या विरुद्ध कारवाई करताना तो हे प्रेमसंबंध जपत जातो. कधी कधी तो ते निरुपद्रवी आहेत म्हणून त्यांच्यावर सौम्य कारवाई करतो. कोणावर? विषयांवर. माणूस विषयांमध्ये सतत कुठे ना कुठेतरी गुंतलेला असतो आणि त्या विषयांमध्ये कधी कधी इतका गुंतून जातो की कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आपण ज्याला म्हणता येईल तसा निर्माण होतो. श्लोक असं सांगतो की तो अनैतिक किंवा अनिर्बंध काम हा मित्र कधी समजता कामा नये आणि निरुपद्रवी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष तर अजिबातच करू नये. या ठिकाणी रवींद्रनाथांची एक सुंदर कविता आहे, तुम्हाला वाचून दाखवते.
की वासनांना ईश्वर सेवेत लावा, त्याचं उदात्तीकरण करा, असा एक शिकवणीचा एक प्रवाह जो आहे तो ते योग्य आहे की अयोग्य हे रवींद्रनाथांच्या एका या कवितेवरनं आपल्याला लक्षात येईल. तिचा आशय जो आहे तो थोडक्यात सांगते. ही कविता अशी आहे: वासनांना मी जवळ करणार नाही हे माहिती होते. त्या एकदा दिनवाणेपणे मला म्हणाल्या, आमच्या जीवनाचे सार्थक करून घेण्याची एक संधी आम्हाला द्या. तुमच्या देवपूजेच्या वेळी आम्हाला एका कोपऱ्यात बसू द्या. आम्ही पूजा पाहू. प्रसादाचा जो काही तुकडा मिळेल त्यांनी आम्ही कृतार्थ होऊ. दिलेल्या वचनाप्रमाणे मलिन वस्त्र नेसलेल्या गरीब बापड्या वासना एका सभागृहाच्या कोपऱ्यात अंग चोरून बसल्या. एवढी जागा घेण्याचाही आपल्याला अधिकार नाही हे जाणून अत्यंत संकोच असलेला त्यांचा चेहरा सुकलेला दिसत होता. पूजा हळूहळू पूजा होत गेली. पूजा समाप्त होता होता रात्र झाली, अंधार पडला. देवाला नैवेद्य दाखवायचा होता आणि तेवढ्यातच बाहेरच्या सभागृहात कोपऱ्यातून उठून त्या गरीब बापड्या वाटणाऱ्या वासना गाभाऱ्यात घुसल्या आणि आपल्या मलिन हातांनी त्यांनी तो नैवेद्य उचलून फस्त केला. विवेकाने कामवासनांवर नियंत्रण करणे आणि अयोग्य काय आहे ते मनाला पटवणे याबरोबरच अजून एक उपाय करणं आवश्यक आहे. तो ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ओवीमधनं सुचवला आहे आणि तोच या श्लोक मालिकेच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितला आहे. पुढचा जो श्लोक आहे हा त्या वैऱ्यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, म्हणजे हे जे वैरी आहेत, अविवेक, कामवासना कुठे आहेत हे सांगितले आहे. हे सांगितलं आहे त्यांनी. पुढच्या याच्यात पत्ता दिलेला आहे की हे नक्की कुठे राहतात. इंद्रियाणि मनोबुद्धी बुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतैर्विमोहयश मोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम् उच्यते एतैः विमोहयति एषः ज्ञानम आवृत्य देहिनम. खूप सुंदर असा क्रम सांगितलाय बघा. इंद्रियाणी, मनः आणि बुद्धी. इंद्रिये, मन आणि बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. यांचे या तिघांचे निवासस्थान असं म्हटल्या गेलेले आहेत. एषः एतैहि हा त्यांच्या योगाने ज्ञानम आवृत्य ज्ञानाला आच्छादित करून कव्हर करून देहिनाम विमोहयती. देही म्हणजे आपण देहधारी व्यक्तींना, देहधारी पुरुषांना विमोहयती मोहात पाडत असतो. म्हणजेच इंद्रिय, मन आणि बुद्धी याचे निवासस्थान म्हटले जातात. हा त्यांच्या योगाने ज्ञानाला आच्छादित करतो आणि या देहधारी जीवाला सतत मोहात पाडतो असं इथे भगवंत सांगतात. काम म्हणजे काय, तर उपभोग प्रवृत्तीची साधनं जी आहेत ते म्हणजे काम. आता ह्या कामाची स्थानं कोणती आहेत, कुठे कुठे काम आपल्याला आढळतो, तर अनैतिकता, अधर्म्य, अनिर्बंध दुष्कृत्य करणारे हे जे वाईट कृत्य करणारे, अपकृत्य करणारे हे जे काही अड्डे आहेत हे इथे या ठिकाणी सांगितलेले आहेत. आता यामध्ये या श्लोकामध्ये बघा एक सुंदर क्रम देखील सांगितलेला आहे. हा क्रम सांगत असताना इंद्रिय, मन, बुद्धी असं सांगितलंय. इंद्रिय आणि मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे. हा क्रम सांगत असताना इंद्रिय, मन आणि बुद्धी याच क्रमाने यांचं स्थान आहे असं सांगितलेलं आहे. या क्रमाने तो काम वस्तुतः या स्थानांना बळकावत असतो. इंद्रियांच्या ठिकाणी, इंद्रिय म्हणजे आपली पंच ज्ञानेंद्रिय म्हणा किंवा पंच कर्मेंद्रिय करा, ज्या इंद्रियाद्वारे आपण कर्म करतो, आया पंच ज्ञानेंद्रिय ज्यांनी आपल्याला ज्ञान होतो, डोळे, त्यानंतर नाक, कान, जिव्हा आणि आपले फाईव्ह सेन्स ऑर्गन जे म्हणतात, स्किन, त्वचा, हे ज्ञानेंद्रिय, त्यानंतर कर्मेंद्रिय आणि मग हळूहळू जो क्रम आहे तो पुढे पुढे जातो. तर आपण या इंद्रियांच्या ज्या सर्व ठिकाणी आहेत विषयांचं हळूहळू एक आकर्षण निर्माण होत जातं. बघा, जास्त सुखकर आपल्याला जर संवेदना निर्माण झाल्या तर हळूहळू अधिकाधिक आपल्याला त्या मिळवण्याची इच्छा होत जाते. उदाहरणार्थ, जसं आपल्याला एखाद्या गोष्टीचा सुगंध मिळाला, फुलांचा सुगंध असो किंवा कुठल्याही गोष्टीचा सुगंध, तर अधिकाधिक तो सुगंध मिळवण्यासाठी माणसाचं मन त्या ठिकाणी आकृष्ट होत जातं. आता हे पुन्हा पुन्हा मिळत राहावं या स्वरूपाच्या इच्छेने माणूस त्या रूपाने बघत राहतो. इंद्रियांमध्ये विषयांचं स्वाभाविक आकर्षण हे नेहमीच असतं आणि हे काम त्याला अजून आसक्तीचं रूप देतो. ही आसक्ती चुकीची आहे. बघा, एखादं आकर्षण असणं
डोळ्यांना बघण्याचं आकर्षण असणं, कानांना काही ऐकण्याचं आकर्षण असणं किंवा जिभेला खाण्याचं आकर्षण असणं, हे तर अगदी स्वाभाविक आहे, त्यांना ते राहणारच. पण हे सगळं असताना ते वारंवार आपल्याला मिळत राहावं असं वाटणं, हे जे आहे ना, हे आहे आसक्ती. याला काम असं म्हणतात. ही आसक्ती अत्यंत त्रासदायक आहे. ही आसक्ती मनात इच्छेच्या स्वरूपाने राहून अगदी दडून बसलेली असते. तिथून ती हळूहळू कुठे शिरते, ती हळूहळू आसक्ती बुद्धीमध्ये शिरते आणि त्या उपभोगाचा आकर्षणाचा जोर इतका वाढतो, की पुढे जाऊन बुद्धीला विवेकाचं बळ कमी पडतं आणि मग बुद्धी या आसक्तीच्या याला बळी पडते. पण हे सगळं आकर्षणाचं जे काही स्रोत आहे, हे इंद्रियांपासून बुद्धीपर्यंत जाण्यासाठी जी विचार बुद्धी करते, हे हे सगळं सुरू असताना हे सगळं करतं कोण? याच्यामध्ये आहे मन. हे मन जे आहे हे आपल्याला या सर्व गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतं. इथे अ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "तैसे उपाय कीजिते जे जे, ते यांसी होती विरजे, म्हणून हटियात जिणीजे इहीची जगी." विरजे म्हणजे साह्यकारी आणि हटियाती म्हणजे हट्टी कामना. बुद्धीला योग्य काय ते कळत असतं. तिला जर अधिक सात्विक जर मिळालं तर ती या सगळ्यांवर ताबा मिळवू शकणार असते. पण हे कसं होईल? तर त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या सगळ्या अवघड प्रश्नांवर एक चांगला उपाय आहे. तो आपल्याला मानवेल आणि जमेल असं वाटलं तर तुम्ही करून बघा. तो उपाय काय हे महाराज सांगतात, "ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं." साकडा म्हणजे अवघड, दुष्कर असा एक उपाय आहे. अंगवला म्हणजे मानवला जर तुम्हाला साधत असेल तर तो तुम्ही उपाय अवलंबून पहा. आता हा उपाय काय? हा उपाय बघूया पुढच्या श्लोकामध्ये, 41व्या श्लोकामध्ये त्याच्यावर सांगितलेलं आहे. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजह्येनै ज्ञान विज्ञान नाशनम. तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहि हि एनम ज्ञान विज्ञान नाशनम. तस्मात भरतर्षभ. तस्मात म्हणजे म्हणून. भरतर्षभ हे भरत वंशातील श्रेष्ठ पुरुषा अर्जुना. त्वम आदौ. त्वम म्हणजे तू. आदौ म्हणजे आधी, सुरुवातीला. इंद्रियाणी नियम्य. इंद्रियांवर नियमन करून. ज्ञान विज्ञान नाशनम. ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा. आता ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय असतं? ज्ञान म्हणजे नॉलेज आणि विज्ञान म्हणजे एक्सपेरिमेंटल नॉलेज असं म्हणू शकतो आपण. ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या एनम पापमानम, या पाप्याच्या, ही प्रजही, अगदी अगदी त्याग कर. म्हणून समग्र अर्थ बघूया या श्लोकाचा काय आहे. म्हणून हे भरतवंश श्रेष्ठ अर्जुना, तू आधी इंद्रियांचं नियमन कर आणि ज्ञान विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पाप्याच्या ह्या पाप्याचा अगदी त्याग कर. तस्मात असा शब्द वापरलाय. तस्मात म्हणजे मागच्या श्लोकामध्ये या काम वैरी रूपी जो प्रभाव आहे, जो इंद्रियांवर पडलेला आहे, इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्यावर जो पडत जातो, हे जे काय सांगितलं आहे, तुला त्यांचा पराभव करायचा आहे. ती राहत असलेली जी स्थानं आहेत ती तुला आधी ताब्यात घेणं आवश्यक आहे. म्हणून असं इथे म्हणताय, तस्मात त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य. म्हणून तू सर्वप्रथम इंद्रियांचं नियमन कर, त्यांना तू कंट्रोलमध्ये ठेव, त्यांना तू ताब्यात आण. या इंद्रियांपासूनच त्या कामरूपी वैऱ्याला सगळी कुमक मिळत असते, त्याला सगळं साहित्य मिळत असतं. म्हणून या इंद्रियांचे फाजील लाड न करता केवळ त्यांच्या आवश्यकता पुरवणे एवढंच तू कर, म्हणजेच त्याला नियमन कर असं म्हणतात. इंद्रियांचं नियमन म्हणजे नक्की काय? इंद्रियांचं नियमन करणं म्हणजे इंद्रियांच्या ज्या मागण्या आहेत त्या नियंत्रित करणे. परंतु वस्तुतः इंद्रियांच्या मागण्या काही नसतातच. इंद्रिय स्वतःहून काहीही मागत नाहीत. तर त्या मागण्या कोणाच्या असतात? त्या मागे आहे मन. या मनाच्या मागे त्या सर्व मागण्या असतात. इंद्रिय इच्छा काही करत नाही, ते फक्त उपकरण आहे. ते आर जस्ट द इन्स्ट्रुमेंट्स. पण त्यांना वापरणारं, या इंद्रियांना वापरणारं कोण आहे? तर ते आहे आपलं मन. त्याप्रमाणे टेस्ट ट्यूब जी असते, आपली नळी जी असते, ती काही स्वतःहून काही माझ्यामध्ये काय असावं अशी इच्छा करत नाही.
माझ्यामध्ये ऍसिड हवं की माझ्यामध्ये अल्कोहोल हवं अशी टेस्ट ट्यूब काही इच्छा करत नाही. गुलाबजाम सुंदर झाले होते, मधुमेहामुळे मला ते खायला मिळाले नाही असं असलं, पण माझा हात आपोआपच तिकडे गेला असं जर कोणी म्हटलं, तर याला काही अर्थ नाही. स्वतः आपण ठरवल्याशिवाय हात हलवून आपण विशिष्ट कृती स्वतःहून करू शकत नाही. इच्छेशिवाय हात हालतो तो फक्त वायू कंपवातामध्येच होऊ शकतो. तोही विशिष्ट दिशेने काही स्वतःला ठरवून त्या दिशेने जाऊ शकत नाही. इंद्रियांवर नियमन करणं, इंद्रियांच्या आणि त्यांच्या विषयांच्या संयोगाने ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सुखांवर कंट्रोल करणं, नियमन करणं, हे जे आहे हे कोण करू शकतं? हे मन करू शकतं. अनितीने अधर्मी आणि अमर्याद अशा प्रकारे सुख उपभोगावं अशी प्रवृत्ती जर मनात उठली तर ती कृतीत येऊ न देणं, ती ती इच्छा जी आहे ती प्रत्यक्षात येण्यापूर्वी तिथल्या तिथेच तिला कंट्रोल करणं, हे इंद्रियांच्या पातळीवरचं नियंत्रण म्हणता येईल. मूळ दुखणं आणि वरवरचा इलाज यावर काय आपण साधू शकतो? इंद्रियांची जी कृती आहे ती थोपवणं हा काही त्यावर खरा इलाज नाहीये. खरं दुखणं तर ते मनाचं आहे. मनाची जी उपभोगी वृत्ती आहे आणि ती वृत्ती कशामुळे निर्माण होते? तर ती अज्ञानामुळे निर्माण होते आणि ज्ञान हा त्यावर खरा उपाय आहे. हे जरी किती खरं असलं तरी हॉस्पिटलमध्ये पेशंट अत्यवस्थ स्थितीत गेल्यानंतर प्रथम त्याच्यावर तातडीचे उपाय केले जातात. ते मूळ दुखण्यावर असतात असं नाही. पण ते करण्यामुळे पहिल्यांदा रोगी वाचेल आणि त्यामुळे मूळ दुखण्यावर इलाज करून घेण्याआधी तो कंट्रोल मध्ये येईल म्हणून ते उपाय ताबडतोब केले जातात. त्याचप्रमाणे इंद्रिय सुखाच्या अयोग्य इच्छा बळावल्या जाऊ नये म्हणून गीता हा तातडीचा उपाय सांगते आणि तो उपाय काय? ह्या पाप्याचा पापमानम प्रजही हेनम, या पाप्याचा अगदी तू त्याग कर. ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा असा हा आहे. श्रीमद शंकराचार्य यांची काल जयंती होती. त्यांच्या व्याख्येनुसार या श्लोकाच्या पदामध्ये उल्लेखलेलं जे ज्ञान हा आहे, हा ज्ञान म्हणजे शास्त्र आणि गुरु यांच्यापासून प्राप्त होणारे आत्म्याचे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विशेष करून त्या आत्मादिकांचे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचा अनुभव आपण म्हणू शकतो. ज्ञान या पदामध्ये, या शब्दामध्ये 3 गोष्टी येतात. आत्मज्ञानाचा विचार म्हणजे विश्वव्यापी जे परमात्म तत्व आहे तेच आत्मतत्व आहे. तुझे तेच स्वरूप आहे आणि तत् त्वम असी या किंवा अशा महावाक्याचा आधार घेतलेले जे ज्ञान विचार आहेत ते. दुसरं म्हणजे या ज्ञान विचाराचा अनुभव येण्यासाठी सांगितलेल्या ज्या साधना आहेत त्या साधन प्रक्रियेचं ज्ञान असणे. आणि तिसरं म्हणजे ज्ञानाचा तिसरा अर्थ म्हणजे वर सांगितलेल्या ज्ञानाला पूरक होईल असं धर्मी आणि नीतीच्या आधारावर आचरण करण्याचं ज्ञान, असे 3 सांगितले. विज्ञान या शब्दामध्ये सुद्धा 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. पहिलं म्हणजे आत्मस्वरूपाच्या वैचारिक ज्ञानाची साधनेद्वारे अनुभूती होत जाते आणि हळूहळू आपलं अस्तित्व आणि ईश्वराचं अस्तित्व यामधलं वेगळेपण संपतं आणि परमात्म्याशी आपल्याला तदाकारता एकरूपता साधता येते. हे पहिला. दुसरं म्हणजे योग साधनेच्या विकसित अवस्था हळूहळू स्थिर होत जातात आणि त्या पूर्णत्वास जातात. आणि तिसरं म्हणजे योग स्थितीमध्ये अनुभवलेले ईश्वर तदाकार आत्मस्वरूप अवस्थेमध्ये असणारा जो संस्कार आहे आणि प्रभाव व्यवहार जो आहे यावर अंतःकरणात सतत राहणे, याला पुढे गीतेमध्ये अविकंपित योग अशी संज्ञा दिलेली आहे. त्या 10व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. ज्ञान विज्ञान नाश म्हणजे अंतःकरणावर सतत कामनिक वृत्ती राहून उपभोगामुळे ज्ञान प्रवृत्ती नष्ट होत जाते. याचं मुख्य कारण म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती वाचून व्यवहारात काहीही नडत नाही. काय होतं की माणसाला ऐच्छिक जे काही गोष्टी आहेत त्या तशाही मिळतच असतात. त्यामुळे ज्ञान विज्ञान यांच्या माध्यमातून सांसारिक गोष्टींमध्ये काहीही फरक पडत नाही. उपभोग वृत्ती, संसारिकता याची मनाला मुळात आवड असतेच आणि त्याला काम पुरवण्यासाठी ज्या सर्व शक्ती आणि वेळ आहे तर काय बिघडतं? आपण जर त्याच्याच मागे लागलो तर काय बिघडतं? असं एक कुठेतरी मनामध्ये निर्माण होत राहतं. पण यामुळे होतं काय की कामाच्या प्रभावामुळे माणसाच्या चित्तामध्ये शारीरिक उपभोग आणि सांसारिक संबंध यांच्याविषयीच्या विविध ज्या कामना आहेत त्या हळूहळू वाढत जातात आणि त्यामुळे चांगल्या ज्ञान आणि विज्ञान किंवा साधनेला आपण म्हणू शकतो आपल्या भाषेत या गोष्टींना
वेळच पुरत नाही आणि हळूहळू अशा वृत्तींमुळे ज्ञानवृत्ती जी आहे ही नष्ट होत जाते आणि अशा प्रकारे काम हा ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणारा आहे. इथे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये. 45वा श्लोक शिल्लक आहे, पण आपण तो पुढच्या वेळी बघूया, कारण वेळ आपली संपत आलेली आहे. प्रार्थना म्हणते, योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सर्व साधकांना सादर जय श्री कृष्ण.